तुम्ही झालं की सांग मला झालं स्टार्ट होणार. नमस्कार. नमस्कार. युनिव्हर्सलच्या मस्तरी पण तुम्ही इथे वापरताय मुंबईच्या साताऱ्याच्या प्रोजेक्टला. त्या संदर्भामध्ये तुम्हाला तुमचा अनुभव किंवा तुमची माहिती आहे तुमच्याबरोबर कसा वाटतो तुमचा युनिव्हर्सलचा? सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी प्रभाकर वलेकर. मनोज कन्स्ट्रक्शन हे फर्म आमची सातारामध्ये आहे. सातारा वेस्ट फर्म आहे. त्याच्यामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची आणि विंडमिल फाउंडेशनची काम करतो. आता इथं आपण सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये काम सुरू आहे आपलं. इथं आता आपण जो सेटअप आहे त्या सेटअपमध्ये ऑलमोस्ट 100% मशिनरी ही युनिव्हर्सलकडून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बॅचिंग प्लांट 30 मीटर क्यूब, त्यानंतर आपण एक कॉन्क्रीट पंप युनिव्हर्सलचा वापरतो आहे आणि ट्रान्झिट मिक्सर युनिव्हर्सलचा वापरतो आहे. आता आपण एक जवळ 2 महिने झालं काम चालू आहे आपलं. 2 महिन्यामध्ये युनिव्हर्सलच्या तिन्ही प्रोडक्टचा एक्सपिरियन्स समाधानकारक आहे. ते तिन्ही प्रोडक्ट व्यवस्थित चाललं आहे. बॅचिंग प्लांट ही तुमच्या जे काही डिझाईन कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनं आउटपुट आहे त्याचं. कॉन्क्रीट पंपचाही एफिशियन्सी चांगली आहे. चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत 4 फाउंडेशन झाले आमचे. 1000 मीटर क्यूबचं फाउंडेशन झालेलं आहे. ते 1000 मीटर क्यूब चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केलेलं आहे त्यांनी कॉन्क्रीट. आणि ट्रान्झिट मिक्सरचाही ते रेंट आपण तुमच्या ITC फर्म आहे त्याकडून घेतलेलं आहे. त्या तिन्ही प्रॉडक्टचा एक्सपिरियन्स हा समाधानकारक आहे. मला युनिव्हर्सलचा स्पेसिफिकली कुठल्या प्रकारचं बॅचिंग प्लॅन तुम्ही घेतलेला आहे? युनिव्हर्सलच का ऑन व्हील घेतलेला आहे. ॲक्च्युली आता आपण सुरुवातीला सर्वे हा केला. बऱ्याच मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा बॅचिंग प्लांट आहे. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहेत. त्यामध्ये स्विंग्स आहेत, युनिव्हर्सल आहे, आणखी कंपन्या त्यामध्ये काम करतात. तर बऱ्यापैकी सर्व आज काय बरेच मित्रमंडळी आमच्या या बिझनेसमध्ये आहेत की जे वेगवेगळे इक्विपमेंट यूज करतात, वेगवेगळ्या कंपन्यांची यूज करतात. त्यामध्ये युनिव्हर्सल आत्ता बऱ्यापैकी आता तसं पाहायला गेलं तर स्विंग स्टेटर जे आहे तुमचे कॉम्पिटिटरच आहेत. त्यांचं परफॉर्मन्स आणि त्यांचं मार्केट शेअर ही मार्केटमध्ये बऱ्यापैकी आहे. तुमचं प्रोडक्ट जे आहे ते जे काय आमचे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडून फीडबॅक मिळाल्या कारणानं आपण ते प्रिफर केलेलं आहे. असं काही स्पेसिफिक युनिव्हर्सला सुटेबल असं काही त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवलं का? आता हे जे प्रोडक्ट आहे स्पेसिफिक जर या प्रोडक्टबद्दल बोलायचं झालं हे ऑन व्हील जे तुम्ही बॅचिंग प्लांट आहे त्यामुळे विंडमिलचं काम हे एका ठराविक ठिकाणी एक 2 वर्ष काम चाललं. फार मोठ्या टाईमलाईनसाठी नसतं. ते बऱ्यापैकी लोकेशन हे हिली एरियाजमध्ये असतात. ॲसेसला थोडासा प्रॉब्लेमॅटिक असतो. म्हणजे तिथं तुमचा स्टेशनरी प्लांट लावल्यानंतर तिथं जे काय कॉन्क्रीट वाहतूक आहे ते एकतर फार अंतर जास्त असतं आणि ते किचकट राहतं. त्यामुळे तुमचं हे जे स्पेसिफिक प्रोडक्ट आहे ऑन व्हील इट इज व्हेरी मच युजफुल फॉर सच काइंड ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे विंडमिलच्या फाउंडेशनसाठी याच्यापेक्षा चांगलं प्रोडक्ट नाही आहे म्हणजे मी तर म्हणेन. कारण आता मी स्टेशनरी बघितलेत बरेच काही माझे आमचे कॉम्पिटिटर वापरत आहेत. स्टेशनरी प्लांट्स आहेत ते साधारण एक 10 किलोमीटर 15-20 किलोमीटरपर्यंत त्यांना ते एका ठिकाणी ते लोकेशनवर ते डिरेक्ट करतात, तिथून काम करतात. ते तिथून सगळे लोकेशन्स किंवा वेगवेगळे प्लॉटू केटर करणं हे पॉसिबल नसतं. माझ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर इथं या प्लॉटूवर साधारण माझे 25 ते 27 मशीन्स आहेत. इथून आणखी एक साधारण 20 किलोमीटरवर एक प्लॉटू आहे तिथे 20 मशीन्स आहेत. तर मला एका ठिकाणाहून या दोन्हीकडं केटर करणं हे दोन्हीकडं मला पॉसिबल नाही होणार कॉम्प्रेटिंग करणं. त्या केसमध्ये मी आत्ता इथं आपण जिथं आत्ता उभा आहोत हा म्हणजे साधारण 890 मीटरवर आपण इथं ह्या जो एलिव्हेशन आहे एलिव्हेशन आहे त्या ॲक्च्युअल लोकेशनलाच आपण प्लॅन्ट लावलेला आहे. जिथं माझे फाउंडेशन्स आहेत तिथं मी सगळं लोकेशन केटर करू शकतो आणि पण काम झाल्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊ शकतो. बरोबर. आणि इट इज व्हेरी इझी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑल्सो. तुम्हाला याच्याबद्दल मशिनरीच्या परफॉर्मन्स आणि इफिशियन्सीबद्दल बॅचिंग प्लॅनच्या कॉन्क्रीट पंपाच्या याच्याबद्दल तुमचं काय सांगितलं मी तुम्हाला मगाशीच की कॉन्क्रीट पंप, बॅचिंग प्लॅन्ट आणि ट्रान्झिट मिक्सर तिघांची इफिशियन्सी तुम्ही जे काय सेल करताना कमिट केलेलं आहे इट इज परफॉर्मिंग ॲज डिलिव्हरिंग ॲज पर युअर कमिटमेंट. आणि त्याच्यामध्ये ऑपरेटरचा कम्फर्ट किंवा ऑपरेटरला बाकीच्या फॅसिलिटीज किंवा ऑपरेशनल जो पण मशिनरी कम्फर्टेबल युजर फ्रेंडली मशिनरी आहे. काय त्याचा विषय एवढा कॉम्प्लिकेटेड असं त्याच्यामध्ये काय ठेवलेलं नाही तुम्ही. मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून तुमचं आतापर्यंत
मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून आता आपण 1000 मीटर क्यूबचं हे झालेलं आहे, टोटल कॉन्क्रिटिंग झालेलं आहे. बरं. आहे, व्यवस्थित आहे. काय सर्व्हिसबद्दल सर्व्हिसबद्दल काय प्रॉब्लेम नाही. अगदी. हो, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर द Yes. युनिव्हर्सिटी कॉपरेशन. थँक्यू. थँक्यू.